कारवर हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मिटकरींसोबतचा फोटो समोर आला आहे। ज्या पदाधिकाऱ्याने मिटकरींच्या कारवर हल्ला केला होता त्याचा फोटो मिटकरींसोबत समोर आलाय, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे, तर दोघांचा एकत्रित फोटो समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। पंकज साबळेंची मिटकरींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुद्धा हजेरी पाहायला मिळाली आहे आणि त्यामुळे आता वेगळ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं। तर पंकज साबळे जे मनसैनिक आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला होता, तेच पंकज साबळे हसतमुखाने मिटकरींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय, तेव्हाचा हा फोटो समोर आला आहे। तर अमोल मिटकरी यांचा वाढदिवस होता आणि या ठिकाणी त्यांची तुला करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे। पुस्तक तुला केली जात होती आणि त्यावेळेला पंकज साबळे ज्यांनी आता काही दिवसांपूर्वीच अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला आहे, ते अमोल मिटकरींच्या वाढदिवसाच्या या सेलिब्रेशन मध्ये पाहायला मिळाले आहेत। त्यांचा हा फोटो सध्या व्हायरल होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चाही रंगतायत। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, सध्या अमोल मिटकरी वर्सेस मनसे असा संघर्ष पाहायला मिळतोय। एकीकडे अजित पवारांवर टीका केलेली होती राज ठाकरेंनी आणि त्यानंतर त्याला उत्तर देताना अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता, त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मनसेकडून टीका केली जात होती आणि त्यामध्येच अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे, त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे। पण ज्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या ज्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला त्यापैकी एक असलेले पंकज साबळे हे मात्र अमोल मिटकरींच्या जवळचे असल्याचं दिसतंय। अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये ते पाहायला मिळाले आहे, तेव्हाचा हा फोटो समोर आलाय। त्यामुळे अमोल मिटकरी आणि त्यांच्याच कारवर हल्ला करणारे पंकज साबळे यांचा एकत्रित फोटो आल्याने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ही दोन दृश्य आपण बघू शकतो। एकीकडे 2 दिवसांपूर्वी जी कारवर हल्ला झाला होता, अमोल मिटकरी यांच्या कारची तोडफोड झाली होती, तेव्हाची ही दृश्य आहेत। या ठिकाणी जी कुंडी असते ती कुंडी इथं टाकण्यात आली होती अमोल मिटकरी यांच्या कारवर आणि त्यानंतर त्याच्या काचा फुटल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र हा हल्ला ज्यांनी केला त्यापैकी एक असलेले पंकज साबळे हे अमोल मिटकरींच्या जवळचे असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।